पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे विठ्ठल जिंकावा संसार येणे नावे तरी शूर एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग ज्यांनी जगाला भक्तीचा मार्ग दाखवला आणि ज्ञानाचं अमृत पाजवलं वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री गुरु कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप अलंकापूर निवासी श्री संत ज्ञानोबारायांचं आवडतं व्यक्तिमत्व ज्ञानेश प्रिय महाराष्ट्र भूषण संत श्रेष्ठ संत सम्राट जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा कर्तृत्व प्रधान अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया सांगतात राजांनो काय व्हायलंय त्याचं ह्या जगामध्ये विश्वामध्ये जन्माला आलेला मनुष्य प्रत्येक जण जीवन जगते परंतु मायबापांनो इथल्या इतिहासकारांनी इथल्या होऊन गेलेल्या काळाने होऊन गेलेल्या घटनेने त्यांचाच मुद्दा शिल्लक ठेवलेला आहे समाजामध्ये ज्याने जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी क्रांती केली काहीतरी कर्तृत्व केलं असं कर्म केलं की मायबापांनो इतिहासाने त्यांची दखल घेतली मग या समाजामध्ये आपण गेल्याच्या नंतर आपली कीर्ती आपलं नाव समाजात शिल्लक ठेवण्यासाठी किंवा जीवन जगता जगताही आपल्यासोबत कीर्ती नांदण्यासाठी मग या विषयासाठी तुकोबाराया मार्गदर्शन करतात राजा जीवन जगतानाही कीर्ती तुमच्या सोबत नांदेल आणि तुम्ही इथून गेल्याच्या नंतर देखील कीर्ती पाठीमाग शिल्लक राहते याच्या अगोदर काय करावं लागते तर तुकोबाराया म्हणतात जन्माला आल्याच्या नंतर संसार जिंकावा लागतो संसार जिंकणं म्हणजे एक तत्व नाही संसारातली एक एक तत्व एक एक सिद्धांत जिंकण्यासाठी मनुष्याला अख्खं आयुष्य पणाला लावावं लागते संपत्ती सत्ता पद प्रतिष्ठा धन दौलत संपत्ती काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार शब्द स्पर्श रूप रस एक विषय जिंकण्यासाठी राजांनो अख्खा आयुष्य खर्च करावं लागते या सगळ्या विषयाचा मिळून त्याचं नाव संसार होते तुकोबाराया म्हणतात हा संसार जिंकण्याचा प्रयत्न कर आणि ज्याने कुणी संसार जिंकला तो खरा शूर आहे तो खरा वीर आहे अभंगाचं प्रथम चरण अभंगाच्या द्वितीय चरणात जगद्गुरु तुकोबाराया सांगतात जर जगात जन्माला येऊन जर तुम्ही समाज सेवा केली नाही समाज जिंकला नाही देव जिंकला नाही काळ जिंकला नाही कर्तृत्व केलं नाही म्हणजे संसार जिंकला नाही तर काय आहे या विश्वामध्ये म्हणले तुकोबाराया अहंकाराशिवाय काही शिल्लक नाही म्हटले एर कायती बापुडी आणि कीर अहंकाराची घोडी सगळे मोठमोठाले माणसं सगळे संसारातले अहंकारी अहंकाराच्या घोडीवर बसून समाजात मिरवतात म्हणले कुणाला 5 एकरचा अहंकार कुणाला थोड्या पैशाचा अहंकार कुणाला गाडीचा अहंकार अरे छोट्या मोठ्या संसारातल्या घटनेवर अहंकाराने मनुष्य जीवन जगते मग राजा कसं जीवन जगायचं तर तुकोबाराया मार्गदर्शन करतात या विश्वात जन्माला आल्याच्या नंतर असं पण करा अशी प्रतिज्ञा करा तुम्हाला देव प्राप्त झाल्या पाहिजे
पण ईशानावे देव धरी जे तो भावे. राजा, अंतकरणात भावानं देव प्राप्त झाला पाहिजे. दोनच सिद्धांत सांगितले. तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल, एक संसार जिंका, नाही तर दुसरं तत्व देव प्राप्त करा. आणि या पद्धतीनं तुम्ही जर जीवन जगला तर तुकोबाऱ्या म्हणतात, जीवन जगतानाही कीर्ती तुमच्या सोबत नांदते. तुम्ही गेल्याच्या नंतर पाठीमाग काय शिल्लक राहते, तर फक्त कीर्ती शिल्लक राहते. तुकोबाऱ्या शेवटला सांगतात, तुका म्हणे जावे आणि सत्कीर्तीने बरवे. एर कायती बापुडी केर अहंकाराची गुणे. विठ्ठला पवित्र पावन हा अभंग सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पदापदावर सिद्धांतावर चिंतन करण्यापूर्वी अर्थात अल्पासा परिहार द्यायचा तो असा. त्या पुण्य पावन पवित्र श्री क्षेत्र दारेफळ या पुण्यनगरीमध्ये, बरोबर आहे ना? तुमच्या गावाचा काही इतिहास असेल, गावाचं काही महत्व असेल या नावाच्या पोटी, पण भाग्यवान गाव आहे. गावामध्ये 5-5 वारकरी संप्रदायाचे सप्ताह होतात. आणि त्याच्यातला हे विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये या सप्ताहाचं गावातील माता माऊल्यांनी नियोजन केले. तुमच्या गावातल्या माऊल्या एवढा चांगला सप्ताह करत असतील, तुमच्याकडे काय बघायचं कामच नाही ना. पाटील, एवढं सुंदर नियोजन मायबापांनो. कारण या काळामध्ये, या विश्वामध्ये का मायबापांनो सप्ताह करायचा, कशासाठी, हे परमार्थाचं भांडवल आहे, भानगड आहे. कारण वाईट मार्गाला बिघडलेले माणसं पुन्हा रस्त्यावर येतील, काही सांगता येत नाही. पण किमान चांगल्यांच्या गळ्यामध्ये माळी टिकाव्यात, सद्विचारानं चांगले वारकऱ्यांना देखील त्यांची साधना व्हावी, या उच्च हेतूने हे वारकरी संप्रदायाचे सप्ताह आहेत. आणि या सप्ताहाचं फळ तुमच्या गावात मायबापांनो एवढे महाराज लोक आहेत, गायक वादकांना काही कमी नाही, गावातील कीर्तनकार, भजनी मंडळी सगळे आहेत. एवढा पावन पवित्र विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. उपस्थित संपूर्ण ग्रामस्थ गावकरी मंडळी आहे, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व असतील. आता सगळ्यांचा परिचय नसल्यामुळे मी कोणाचंच नाव घेत नाही. मला दुमार बोलवा नाहीतर नका बोलू, कोणाचंच नाव घेत नाही गावात. सरळ सरळ सांगतो, पहिलंच वाक्य, भानगडीतच पडत नाही. याचं नाव घेतलं की त्याला राग, त्याचं नाव घेतलं की याला राग. सरळ सरळ बोलवायचं असलं तर नीट जायचं. त्या या गादीवरून कोणाला लोणी लावणं आणि कोणाला तेल लावणं चोपडेपणा होत नाही आमच्याच्याने. कारण एक कीर्तन दिलं म्हणजे काय, तुम्ही उपकार थोडंच केले आमच्या बाबा. अरे राजांनो, या जगात एकमेव असं व्यासपीठ आहे या समाजाला मायबापांनो भगवान परमात्मा आणि संतांचं महत्व सांगण्याचं. या पवित्र ज्ञान यज्ञामध्ये तुम्ही सगळेजण उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांना प्रथमतः भावपूर्वक श्रद्धांजली, प्रथमतः काय म्हणतात माहित नाही तुला, विनम्र अभिवादन नाही. पहिल्यांदा प्रथम तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला म्हणजे मी बोलण्यासाठी भानावर आहे, फक्त तुम्हाला चेक केलं बरं का थोडं. नाहीतर एवढे आमची ढिली गादी नाही, फक्त तुम्हाला चेक केलं. श्रोते आमचं 5 मिनिटामध्ये असते. नेमकं पहिल्या श्रोत्यांना काय लागते, यांना मनोरंजन करायचं, याला हसवायचं किंवा यांना अध्यात्म सांगायचे. कारण अधिकारी पाहिजे ना. आता उच्च कोटीचं ब्रह्मज्ञान मी तुम्हाला सांगितलं, सगळे तत्व सांगायला लागलो, संस्कृत बोलायला लागलो. ज्याला मराठीच वाचता येत नाही त्यांना संस्कृत भाषा काय कळेल. म्हणून हे आमचं कीर्तनकारांचं थोडं टेक्निकल असते. त्या पद्धतीनं मायबापांनो येणारे पुढचे 1 ते 1.5 तास आम्ही समाजासमोर बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला अगदी आनंदामध्ये मायबापांनो
विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत आणि याच प्रसंगाला जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। या समाजामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्या असतील, जगद्गुरु तुकोबाऱ्या असतील किंवा अनेक महापुरुष संत महात्मे असतील, त्यांचं समाजामध्ये नाव का शिल्लक आहे, इतिहासाने त्यांची का दखल घेतलेली आहे? कारण मायबापांनो त्यांनी अनेक मोठा संघर्ष केला आहे, अनेक मोठं कार्य केलं आहे। या विश्वामध्ये तोच व्यक्ती मोठा झालेला आहे ज्यानं फार मोठे संकट अंगावर घेतलेलं आहे, फार मोठे कष्ट केले आहेत। कर्म केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय काहीच पदरात मिळत नाही। एक मराठीमध्ये म्हण आहे, देरे हरी पलंगावरी, काहीच साध्य होत नाही मायबापानं। इथं जन्माला आला की रात्रंदिवस साधना सांगितलेली आहे, कर्म सांगितलेलं आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाचं नावच बघा, काय आहे या सप्ताहाचं नाव? अखंड। देव त्यालाच प्राप्त होतो जो अखंड साधना करतो। सकाळी 4 वाजल्यापासून काकडा सांगितला, नंतर 6 वाजता ज्ञानेश्वरी पारायण आहे। ज्ञानेश्वरी पारायण झालं की गाथ्यावर भजन आहे, गाथा भजन झालं की श्रीमद भागवत कथा, रामकथा, ही प्रवचन साधना, नंतर हरिपाठ, नंतर पुन्हा रात्री कीर्तन, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर 11-12च्या नंतर पुन्हा हरी जागर सांगितलं। राजांनो, ज्याच्या आयुष्यात एवढी साधना आहे, ज्याच्या आयुष्यात एवढं कर्म आहे, मग त्याला देव प्राप्त होते म्हणले विठ्ठला। कारण कर्म केल्याशिवाय, साधना केल्याशिवाय पर्याय नाही मायबाप। इथल्या वारकरी परंपरेने, वारकरी संतांनी चमत्कार शिकवलाच नाही महाराष्ट्राला, सांगितलं नाही या आमच्या पाया पडा, हे फळ घ्या, तुमचं कल्याण होईल, सांगितलंच नाही। अरे स्वतःचा उद्धार करायचा आहे, नेनती काही बाबा संतोष महाराज, एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा। अगदी गोड समर्पक। इथं टाणा टोना जादू मंत्र शिकवलीच नाही। राजा सरळ मंत्र सांगितला, भगवंताचं नामचिंतन करा, नामस्मरण सांगितलं। का नामस्मरण सांगितलं मायबापाने? का देवाचं स्मरण करायचं? कारण प्रत्येक घटना करत असताना, काम करताना मनुष्य प्रत्येक गोष्टीचं स्मरण करते, थोडा विचार करते, आणि विचार करून मग ते काम करते। मग ते आपला विचार स्मरण चांगलं पवित्र होण्यासाठी नामस्मरण सांगितलं। जे कोणी मनुष्य रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करते, नामचिंतन करते, 100% त्याच्या आयुष्यात संकट येतच नाही। आणि संकट आले तर भगवान परमात्मा त्या संकटाला समोर जाण्याची ऊर्जा दे। बघा तुम्ही करून मायबापांना, रात्रंदिवस देवाचं नाम मुखात असेल, अरे पाप होतच नाही तुमच्याच्यानं। देवाचं नाम आणि हातानं पाप
संदर्भच नाही मायबापानं. करून बघा, थोडे दिवस आयुष्य तुमचं शिल्लक राहिलेलं आहे. देवाचं नामचिंतन करून बघा, एकही मायबापांनो पाप होणार नाही, सगळं चांगलं होईल. याच साधनेनं देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार. मग वारकरी संप्रदायाच्या आमच्या संत परंपरेने समाजाला चमत्कार शिकवला नाही. मायबापांनो इथं साधना कोणताही संत घ्या, त्या संतांनी कर्म केलेलं आहे, साधना केली आहे, मग आमचा मार्ग दाखवला. राजांनो, या मार्गाने या, तुम्ही देवापर्यंत जासाल. अनेक संतांचं जीवन बघा. त्याच पद्धतीनं मग आपण देखील जन्माला आलोय मायबापांनो. एखाद्या साधकाला सगळ्यांनाच प्रश्न पडत नाही, पण एखाद्याला पडते, अरे कशासाठी जन्माला आलो, आपल्याला देखील देव प्राप्त करायचं, आपलं देखील कल्याण व्हावं, आपलं देखील या दुःखातून मुक्त व्हावा, हा प्रश्न पडतो. त्या साधकासाठी विचार सांगितला. राजांनो, तुम्हाला स्वतःचा उद्धार करायचा आहे. हे उद्धार म्हणजे स्वतःचं कल्याण, म्हणजे आपल्या भाषेमध्ये जे संसारासाठी आपण धडपड करतो, स्वतःला मोठं होण्यासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी, तीच घटना ही आहे मायबापा. स्वतःचं कल्याण झालं, स्वतःचा उद्धार झाला, स्वतः तुम्ही व्यापक आता तुम्हाला पूर्ण झाला, तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचं नाव समाजात राहते. हो, एवढी ताकद आहे. मग अशा अनेक लोक सांगितले मायबापांनो, कुणाकुणाचा उद्धार झाला, कोण आपल्या घराचं, गावाचं, तालुक्या, जिल्ह्याचं नाव मोठं करते. एका साधूच्या वाणीतून एक वाक्य ऐकलंय. त्यांनी सांगितलं, या समाजामध्ये गावाचं, तालुका, जिल्ह्याचं, राज्याचं तेच नाव मोठं करतात म्हणले. 3 सजावत देश को, काय काय 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायरूर क्रूर. या गावाचं, तालुक्या, जिल्ह्याचं नाव मोठं करणारे 3 लोक आहेत म्हणले. एक सती, संत और शूर. बघा, पहिलं तर तुम्ही माता माऊल्यांसाठी सांगितले. ज्या आईला, ज्या मातेला आपल्या स्वतःचं कल्याण करायचंय, घरादाराचा उद्धार करायचा आहे, त्या माऊल्यांसाठी इतिहासामध्ये एकच तत्व सांगितलं मायबापांनो, त्याचं नाव आहे सती, पतिव्रता. जी माऊली पतिव्रता आहे, सती आहे, तिचा मायबापांनो उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. समाजामध्ये आजपर्यंत त्या माता माऊल्यांचा इतिहास बघा. 7000 वर्षाची अनुसया माता, सीता माता असतील, पार्वती माता असतील, द्रौपदी माता असतील, अनेक या माता माऊल्यांचा इतिहास जर पाहिला तर आज त्यांचं समाजात नाव काय शिल्लक आहे, त्या एकमेव पतिव्रता होत्या. हे झाल्या पुराणातल्या इतिहासातल्या. पण अलीकडच्या काही काळातल्या देखील या समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतवर्षामध्ये ज्या ज्या माता माऊल्यांचं नाव शिल्लक आहे, ती माऊली पतिव्रता आहे म्हणून तिचं नाव समाजात शिल्लक आहे. आणि बघा, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माता असतील किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, या माता माऊल्यांचं काय, एकमेव आपलं कर्तृत्व करता करता, कर्म करता करता त्यांनी आपल्या पतिव्रतेचा धर्म पालन केला म्हणून त्यांचं नाव समाजात शिल्लक आहे. एवढ्या पवित्र होत्या म्हणून त्या जिजाऊ माता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. कारण सामान्य इतिहास घडत नाही.